हाय एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मी माधवी सोमनशी माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज ना मला घराची थोडी क्लिनिंग करायची होती. म्हणजे कसं झालं, की आमचं जे बेसिंग आहे ते लीकेज होतंय आणि त्याच्यामुळे मी देवाराची क्लिनिंग काढली होती. ते काढल्यानंतर रॅकवर बघते तर काय एवढा मोठा पसारा होता. मग रॅकची जास्त धूळ येऊन गेली होती रॅकवर. ते मला साफ करायचं होतं. कारण आमच्या मागे कामं चालू आहेत ना, त्याच्यामुळे खूप धूळ येते आणि मागचा दरवाजा बंद ठेवावा लागत नाही. कारण मग सगळं दाबलेलं वाटतं त्याच्यामुळे. म्हणून मी मागचा दरवाजा उघडाच ठेवते. मग तेवढ्या वेळामध्ये खूप धूळ येऊन जाते. मग ते खालचे 2 खाते ना ते जास्त खराब झाले होते. तेच क्लिनिंग करायला घेतले होते. व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि ते मी खाली ना असं गोंटीचं बनवलं आहे मशीनवर. खाली साडी कापून ते असं झालर बनवून घेतलं आहे. मी स्वतः बनवलं आहे, ते घरीच बनवलं आहे. मग त्यांच्यावर बी खूप घाण होऊन गेलं होतं. ते पांढरं ना त्याच्यावर तर लगेच दिसतंय की धूळ माती जमा झाली. असं पिवळं आहे त्याच्यावर काही एवढं दिसत नव्हतं. तर ते क्लिनिंग करून घेतले आणि कांदे बी संपत आले. सगळं म्हणजे सगळा भाजीपाला संपत आला आहे. तो घ्यायला जावा लागेल. तर कांद्यांची सालं वगैरे काढून घेतले आणि ते व्यवस्थित ठेवून घेतले कांदे. आणि बघू शकता तुम्ही केवढा कचरा निघाला आहे. मग रॅक खालनं सगळी घाण काढून घेतली आणि डेटॉलच्या पाण्याने पुसून घेतलं. कारण दररोज नेहमी तिथं आपला हात जात नाही त्याच्यामुळे. आता राहिलं होतं ते म्हणजे देवाराची क्लिनिंग. व्यवस्थित देवारा पुसून घेतला. छोटाच आहे माझ्याकडे, जास्त काही मोठा नाही आहे. आणि हा जोगेश्वरी माताचा फोटो आहे. आमची कुलदेवता आहे जोगेश्वरी माता. तर व्यवस्थित पुसून घेतलं रुमालने. आणि हा रुमाल ना स्पेशल मी देव वगैरे पुसण्यासाठीच ठेवते. मी दुसरं कुठे यूज करत नाही त्याला. मग त्याच्यानंतर आहे ना देवाराही व्यवस्थित जागेवर ठेवून घेतला क्लिनिंग करून. तर बघू शकता तुम्ही, जिथं मी सांगत होते ना लिकेज होत आहे, तर एवढी भिंत खराब झाली. म्हणून मी ना ते देवारा जास्त असं भिंती लागून ठेवत नाही, जेणेकरून देवारा खराब नको व्हायला. म्हणून कसं देवारा खराब झाला तर चांगलं नाही वाटत. आणि तिथं थोडं मध्ये गॅप आहे, मग त्याच्यामुळे ते काहीच खराब होत नाही. फक्त भिंतीला असं ओलंसर वाटतं. मग त्याच्यानंतर देवारा वगैरे क्लीन करून घेतला आणि देवपूजाही करून घेतली व्यवस्थित. या रूममधलं आवरत होती तोपर्यंत माझ्या मुलीने त्या घरामध्ये एवढा पसारा करून ठेवला होता पुढच्या रूममध्ये. काय सांगू तुम्हाला, एवढा पसारा करते ती. तिच्याकडे जर लक्ष दिलं नाही ना तर ती करतच राहील. आणि तिला सांगितलं ना खुशी हे करू नको, तर ते मुद्दामून करेल ती. तर तिने आज काय केलं, ब्रेसलेट होतं तिचंवालं, ते ब्रेसलेट तिने तोडून टाकलं आणि धाग्यांमध्ये ते बनवत होती. आणि धागे म्हणजे खालीच राहतात, कारण मला नेहमी लागतं, मी वरती काय ठेवत नाही. मग ती काढून घेते आणि त्याच्यामधनं तिला सगळं येतं, केवढं पाहिजे काय पाहिजे सगळं काढून घेते. आणि बघू शकता तुम्ही, माझे एवढे व्यवस्थित रचले होते ते सगळे रील तिने सगळे एकमेकांमध्ये टाकून दिले. तर तो पलंगावरचा पसरा उचलून घेतला, कारण ती करतच राहील. आणि मला ना ही साडी घालायची होती आज, पण ती ना काय म्हणजे तिचं ब्लाऊज ना लांब बाह्यांचं आहे. तर पण एवढे कामांमध्ये ना लांब बाह्यांचं ब्लाऊज मला अजिबात सहन होत नाही. त्याच्यामुळे ही साडी मी कॅन्सल केली. कारण ते ना खूप हाताला म्हणजे मला कामच सुधरत नाही लांब बाह्यांचं ब्लाऊज जर घातलं तर. मग मी ती साडी काही कॅन्सल केली होती सकाळी आणि ती तशीच ठेवून दिली होती, कारण तिला घ्यायला जायचं होतं म्हणून चालली गेली होती. तर तिची आता व्यवस्थित घडी घालून घेतली आणि कपाटमध्ये व्यवस्थित ठेवून दिली. आणि हे फुलं ना मी काल आणले होते तिकडनं, ते आता सुकले होते. मग ते फेकून दिले. कसं मग चांगलं नाही वाटत घरामध्ये. मग ते फेकल्यानंतर मग टेबलची क्लिनिंग करून घेतली. सांगितलं मी तुम्हाला, धूळ खूप येते आमच्या घरामध्ये. इथं मी दररोज पुसते तरी पण खूप धूळ येते. ते पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर मनी प्लॅनचंही पाणी चेंज करायचं होतं. पहिले हे करून घेतलं मी, म्हणजे पुढचं आवरून घेतलं. टेबल वगैरे साफ करून घेतला, बेडवरचाही पसारा उचलून घेतला सगळा. आणि आता मनी प्लॅनचं राहिलं होतं पाणी चेंज करायचं ते. तर पुढच्या रूमला सगळा पसारा आवरून झाला होता. आता फक्त मनी प्लॅनचंच पाणी चेंज करायचं बाकी होतं, तेही करून घेतलं. आणि मी ना ते नळाचं काही घेत नाही, फिल्टरचंच पाणी टाकते त्याच्यामध्ये. कारण आमच्या इथं बोरिंगचं पाणी, त्याच्यामुळे ना मनी प्लॅन लवकर खराब होतं. कारण पहिले माझे असे भरपूर खराब झालेत. तर त्याच्यानंतर मी फिल्टरचं टाकायला लागले ना, तर चांगली ग्रोथ होते मनी प्लॅनची. मग मी तेच वापरते आता मनी प्लॅनमध्ये पाणी. मग ते चेंज वगैरे करून ठेवून दिलं मनी प्लॅन जागेवर. त्याच्यानंतर बाकी होतं झाडू मारायचं, झाडू मारून घेतला घरामध्ये. आणि आज ना मला हे बेसिनच्या खालचं साफ करायचं होतं. खूप डाग पडले होते काळे काळे, कारण वरून ते पाणी गळतं ना बेसिनचं. पण एवढे बाहेर येत नाही ते, आणि ड्रॉवर आहे ना त्याच्यामुळे काही घाण दिसत नाही. तर तिथं ना व्यवस्थित साफ करून घेतलं आणि सगळं पाणी टाकूनच साफ केलं होतं मी. आणि वरच्या भिंती धुवून बेसिनच्या खालचं सगळं साफसफाई करून घेतली आणि आजचे माझे कामही संपले होते. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि लाईक करून नक्की